त्यांचे विपक्ष जर पाहिलं गेलं तर शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर्स या संघाला आपण जरूर बघणार आहात. गेम इज ऑन. 4 षटकांचा फॉर्मॅट. विश्वनाथ जाधव षटक क्रमांक पहिल्यामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिले तर सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून विश्वनाथ जाधवकडे पाहिलं जाते आणि आकाश आणि माही ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. पहिला बॉल गोलंदाज विश्वनाथ जाधव तयार. स्ट्राईक एंडवरती असतील आकाश. पहिलाच बॉल खेळण्यासाठी तयार. विश्वनाथ बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. इथे स्विच हिट खेळल्या. पहिला बॉल हवेत उडवला. मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बॉलचा अंदाज बांधता आला नाही आहे आणि त्याच कारण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती झेल उडाला होता. परंतु जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी बॉलचा अंदाज बांधता आला नाही आहे आणि त्याच कारणाचं झेल ड्रॉप झालेली आहे. पहा म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. ॲक्शन रिप्ले आपण बघतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्नच केला नाही आहे आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पाटील परिवार संपूर्ण महिला वर्ग देखील उपस्थित झाले या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विश्वनाथ पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्यासाठी आकाश जाते परंतु इथे जर पाहिलं गेलं तर बॅटर बॉलचा संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा आला. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव येईल आणि एका धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 3च्या घरामध्ये. 2 चेंडू फेकून दिला. षटक क्रमांक पहिला आपण बघतायत. आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या जबरदस्त क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील परिवाराची मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि बहुचर्चित असलेली या विराट परिसरातील ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती माही पाहायला मिळतात. 3 धावसंख्येत फटकावरती लागले गेल्या. माही पहिला बॉल खेळण्यासाठी तयार झाले. विश्वनाथ जाधव षटकातील 3रा बॉल घेऊन तयार. ते जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत परंतु पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर 2 धावा तर आपण रोखू शकणार नाही आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धाव फटक्यावरती जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. 6 धावा धाव फटक्यावरती लागल्या गेल्यात. विश्वनाथच्या जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत म्हणजे विश्वनाथने देखील जर पाहिलं तर क्वालिटी गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. पहिले षटक जर पाहिलं तर पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर 3rd सर्कलच्या बाहेर मला वाटते 3 क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि त्यानंतर जर लॉंग ऑन आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर डीप बॅकवर्ड कव्हर लागला. इथे अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पंचाचा इशारा आला. इट इज वाईड बॉल. एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त होईल. लेग स्टिक कुठेतरी सोडून गेला बॉल आणि लगेच पंचांनी इशारा केला. इट इज अ वाईड बॉल. आपण ॲक्शन रिप्ले पाहत आहेत आणि DBNलाही म्हटलं ना तर विरार आणि संपूर्ण वसई आणि पूर्ण पालघर जिल्हा ज्या नावाने दणानून सोडले अर्थात DBN लाईव्ह नारंगी गावातून बिलॉंग करतात आणि DBN लाईनचं कौतुक करावं लागेल. इथे बॉल चांगला आहे. बॉल चांगला आहे इथे कारण की ज्याप्रमाणे टप्पा पाहिला गेला थोडंसं धीम्यागतीने टाकलेला बॉल होता आणि विश्वनाथला माहिती आहे कशा प्रकारचा या पुढचा बॉल टाकायचा आहे. आणखीन एक धाव येईल आणि लेगबाईच्या स्वरूपात 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8च्या घरामध्ये. DBN लाईव्ह अप्रतिमरित्या आपण बघतायत. चांगला उल्लेख नेहमीच करत असतात ते म्हणजे तुकारामजी वांगेला सर. एक अफलातून समालोचक आहेत. नेहमी जर पाहिले गेले तर मोठमोठ्या परिसरामध्ये जाऊन जर पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करत असतात विश्वनाथ. इथे बॉलचा अंदाज बांधता आला नाही कारण की जेवढा वेग बॉलवरती होता ना तेवढा वेग बॅट स्विंग वरती नव्हता आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विश्वनाथने खर्च केले 8 धावा परंतु विकेट मिळाली नाही आहे. फिल्डिंग करण्या टीमला ॲक्शन रिप्ले आपण पाहतायत. काय बॉल फिरवला. ऑफ ब्रेकचा मारा झाला. पडल्यांदा थोडासा आतमध्ये निघणारा बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावा धाव फटक्यावरती 8. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. पाटील परिवाराची मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा पाटील चषक 2025. दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे जत्रेला. दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे जत्रेला. माझी एकविरा आईचे तारले डोंगराला. माझी एकविरा आईचे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरेचं संगीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. चांगली गीतं पेश करतात. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं डीजे वादक देखील. सन्माननीय राकेशजी घरत त्या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील वेलकम.
आदितीजी राकेश घरत या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील परिवाराची स्पर्धा आहे म्हणजे संपूर्ण पाटील कुटुंब या ठिकाणी उपस्थित होईल, नो डाऊट अबाउट इट. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले आपण पाहतायत. पहिला बॉल वेगवान अगदी जर पाहिलं गेलं तर वाईड यॉर्कर या ठिकाणी हाताळला गेला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काय असते तर वाईड यॉर्कर, आणि तोच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर चेंडू रितेश या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळण्यात आला. रनअप जर पाहिलं गेलं तर 20 ते 25 पावलांचा गोलंदाज आहे रितेश तयार. लेफ्ट ओव्हर दी विकेट पडल्यानंतर थोडासा धीमा राहिलाय बॉल, आणि ही व्हेरिएशन बद्ध गोलंदाजी आहे. पहिला बॉल आपण पाहिला रितेशचा वाईड यॉर्कर होता. त्यानंतर जर पाहिलं गेलं थोडासा टप्पा मागे ठेवला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत आहेत थोडासा टप्पा मागे ठेवला, बॉलला उसळी दिली आणि विकेट किपरने जर पाहिलं गेलं त्या बॉलला चांगल्या रीतीने पकडले गेले. आणि प्रत्येक गोलंदाजाची हीच रणनीती असायला गरजेची आहे. प्रत्येक बॉल अचूक टप्पा आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा रितेश तयार. इथे आणखीन एक चांगला बॉल आलाय, आणखीन एक चांगला बॉल आलाय. पहिल्या षटकात विश्वनाथने 8 धावा खर्च केल्यानंतर जर पाहिलं गेलं तर रितेशचे सलगचे 3 बॉल निर्धाव आलेत. आणि ज्या वेळेला आपण खुल्या गटातून एखाद्या टीममध्ये खेळण्यासाठी जातात त्या वेळेला आपले 100% देणं गरजेचं आहे. आणि रितेशने आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर तेच 100% दिलेत. सलगचे 3 बॉल आपण पाहतायत निर्धावच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये रितेशने हाताळले. धावसंख्या स्थिरावली गेली, मंदावले गेले, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. स्विच हिट खेळला, फटका इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. वा काय कॅच टिपलाय का तर नाही, काय घडलंय त्या ठिकाणी. बॉल जाईल, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना आलाय नशिबाचा संघर्षाचा षटकार. आकाशच्या बॅटमधून 6 धावा. थँक्यू डीजे. स्विच हिट केलेला फटका आपण बघताय. जबरदस्त टेलिकास्ट डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं. कॅच पकडला होता, शेवटच्या क्षणाला जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या बाहेर चेंडू निघाला आणि क्षेत्ररक्षकाने देखील डोक्यावर हात मारले त्या बॉलवरती. आलाय षटकार. इथे जर पाहिलं गेलं तर वेग तर अप्रतिम होता, वेगेवरती स्वार झाले, वेगेवरती नियंत्रण होतं या बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल आलाय. जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी आला आणखीन एक डॉट बॉल. रितेशने तर त्याचं चांगली गोलंदाजी केली, परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाचा कुठेतरी अभाव दिसला आणि त्याच कारणाने जर पाहिलं गेलं तर कुठेतरी तो षटकार आलाय. धावसंख्या 14, 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. रितेश तयार. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न. 5 चेंडूचा तुम्ही टप्पा जर ओळखत नसाल तर स्विच हिट खेळून काही अर्थ नाही आहे. या चेंडूवर हेच म्हणावं लागेल, कारण की चेंडूचा टप्पा जर पाहिलं गेलं तर वारंवार लेग स्टिकवरती ठेवला जात होता, कारण की त्यांना माहीत आहे की दोन्ही बॅटर जे आहेत ते रिव्हर्स खेळण्यासाठी जात आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 14 धावसंख्या धावफटकावरती लागली गेली आहे. सरासरी जी होती पहिल्या षटकात 8ची ती थोडीशी खालावलेली आहे, ती सरासरी आले 7ची. आता मात्र जर पाहिलं गेलं तर भरपूर काही शुभेच्छा या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला लाभले गेलेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. 14 घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. कमॉन डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. पाटील परिवाराची दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाटील चषक 20-25 आपल्याला जरूर पाहायला मिळते. आकाशने आतापर्यंत 10 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात आणि अगदी माहीने आतापर्यंत 2 बॉलमध्ये 1च धाव बनवले. मुख्य व्यासपीठावरती आपण बघता सन्माननीय राजेंद्रजी पाटील आणि मधुकरजी पाटील यांचं आगमन झालं. आपलं वेलकम सहर्ष हार्दिक स्वागत या पाटील चषक 20-25 मध्ये. इन्व्हाइट केले नंबर 3च्या ओव्हरमध्ये मिस्टर अक्षयला. गेल्या मॅचमध्ये मला वाटतं अक्षयच्या विरोधात आहे ना 2 चौकार आले होते जे संदेशने ठोकले होते, परंतु आता गेल्या मॅचमध्ये यापूर्वी झालेल्या चुका या सुधारायच्या आहेत. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर त्या चुकांवरती आता कुठेतरी जर पाहिलं गेलं तर नियंत्रण ठेवावं लागेल. हेच संदेश या ठिकाणी अक्षयला द्यावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. यापूर्वी 2 गोलंदाजांनी कशा प्रकारची गोलंदाजी केली त्यावरती निर्धारित तुम्हाला आता गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल एवढा जर पाहिलं गेलं तर बॉल चालल्या मागे प्रितेश करत आहे, त्यांना बीट करत असताना बॉल जाईल मागे. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. बॉलला अडवलं जाईल. या बॉलवरती एकच सिंगल कंप्लीट केली जाईल. ज्याच्या वेळेला ओपन क्रिकेट आपण पाहतो त्यावेळेला प्रेक्षकांची देखील गर्दी फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आणि तेच आपण या मैदानावरती आपण बघतायत. पुरापाडाचे क्रिकेटचं मैदान अतिशय सुंदर मैदान.
नेत्रदीपक. अगदी जर पाहिलं गेलं तर डोळ्यांचं पारणं फिरणारं हे मैदान, साफ सूत्र नीटनेटकं आयोजन, पाटील चषक 20-25 आपण जरूर बघतायत. आकाशच्या षटकामधील अगदी जर पाहिलं गेलं तर 10 चेंडू आतापर्यंत 10 धावा आकाशच्या बॅटमधून आल्यात. बॅट थोडीशी वरून आली, बॉल थोडासा खालून गेला आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल येतोय. आकाश कुठेतरी नाराज आहेत, कारण की ज्याप्रमाणे टीमने आपल्याला कशाला उतरवले की जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत, परंतु या ठिकाणी जर पाहिले गेले तर थोडासा टप्पा खाली होता, बॅट स्विंग भरून गेलं आणि त्याच कारणाचा आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. षटक क्रमांक 3-3 2 चेंडू फेकून झाले. अक्षयला कानमंत्र वारंवार दिले जात आहेत कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी. आणि आतापर्यंत जर पाहिले तर मी तर म्हणेन जे गोलंदाज पहिल्या 2 षटकामध्ये ज्यांच्या माध्यमातून गोलंदाज झाली, अफलातून आपण बघितले, रितेश असतील, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर विश्वनाथ जाधव यांना आपण जरूर पाहिलेलं आहे. विश्वनाथने 8 खर्च केल्यानंतर रितेशने कमबॅक केलं होतं, परंतु या षटकात आतापर्यंत अफलातून कमबॅक होताना दिसलेला आपल्याला. इथे टप्पा काय लावलाय, जबरदस्त लाईन चांगली आहे, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन एक बॉल चाललाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये, आणखीन एक बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. अक्षयचं वारंवार कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे ते टप्पा टाकतायत ना अफलातून, फलंदाज आश्चर्यचकित होत आहेत. बॉल पडल्यानंतर एवढं उसुडी कसा काय घेऊ शकतोय. इथे स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी करतायत, अशा प्रकारची जर पाहिले तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित आहे. गेल्या काही बॉलवरती आपण पाहतायत जवळपास जर पाहिलं गेलं तर शेवटचे 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट आलेत. जवळपास जर पाहिलं गेलं तर 8 बॉल आतापर्यंत डॉट आलेत. इथे फटका खेळला, हवेत खेळला, मिस्टॅमिक झाला, डाऊन दी बॉल, फिल्डर पोहोचत आहेत, मिडॉनचे टिपला जेल, पहिला धक्का बॅटिंग करत टीमला, आकाशच्या खेळीला पूर्ण विराम. 13 चेंडू 10 धावा केल्या आणि त्यांना परतावं लागतं. आता डगआउटच्या दिशेने विकेट, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये होईल, फलंदाज होतील बाद. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या विरारच्या नगरीमध्ये आपण आहात आणि अगदी जर पाहिले गेले तर चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. पाटील चषक आपण पाहतायत, पाटील घराण्याची एक सर्वाधिक मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले इनेट नंबर 3 वरती. अगदी जर पाहिले गेले तर वन डाऊन साठी खेळण्यासाठी जागा झाले मिस्टर सॅम यांना आपण पाहतायत. शेवटचा अंतिम बॉल नंबर 3च्या ओव्हर मधील अक्षय पुन्हा एकदा तयार झाला. आतापर्यंत जर पाहिले गेलं तर एकच धाव खर्च केली आणि एक विकेट ज्याच्या नावावरती प्राप्त झाले. फटका इथे चांगला, फटका इथे चांगला, एक्स्ट्रा कावला उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत, बॉल अडवला जाईल, बॉल अडवला मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 17 आहे. कुठेतरी सरासरी खालती होत चालले. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले गेले तर 8 वरती होती, त्यानंतर जर पाहिजे तर आणखीन खाली आली, त्यानंतर आणखीन खाली आले. म्हणजे कुठेतरी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दबावामध्ये बॅटिंग करणारा संघ दिसतोय. 17 धावसंख्या धावफटकावरती लागल्या गेल्यात. अवघे 18 बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेले आहेत आणि एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये अफलातून कमेंट्स आपण संपूर्ण जर पाहिले गेले तर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात जरूर. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून आपण संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त टेलिकास्ट. कौतुक करावं लागेल डिबेन लाईव्हचं देखील. भरपूर वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष नंतरचं हे जर पाहिलं गेलं तर हे संपूर्ण फळ आपल्याला पाहायला मिळते.
षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झाला. 17 धावांचा फटकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जर पाहिले गेले तर नंबर 4 च्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नंबर ओव्हर 4 साठी मिस्टर राहुल पाटील यांना आपण पाहताय. राहुल पाटील आता मात्र गेल्या 3 ओव्हरमध्ये काय घडलंय त्यावरती निर्धारित गोलंदाजी करायची आहे. पहिला बॉल राहुल इथे प्ले अँड मिस, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा बॉल आहे. पंचाने इशारा केला इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक टीमची टोटल ऍड केली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 18 झाल्या. काय बॉल होता, जबरदस्त पडल्यानंतर लेग कटर होता आणि पाहत असताना थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर निघालाय आणि पंचांचा इशारा आलाय इट इज अ वाईड बॉल. संघाची धावसंख्या फटकावरती 18. माही आणि समीरला आता एकच करायचं आहे. इथून जर तुम्हाला 40च्या पलीकडे जायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती मोठे फटके तुम्हाला खेळायचेच आहेत, कारण की 18 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ओव्हरती विकेट वेग पहा अफलातून आहे. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी प्रयत्न करता मैदानाच्या आतमध्ये माही आणि आता माहीची विकेट धोक्यामध्ये असेल. माहीला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. बॅटिंग करणाऱ्या टीमला हा दुसरा धक्का. माहीच्या खेळीला पूर्णविराम. स्ट्राईक वरती येतील मिस्टर समीर. आता आघाडीची जोडी मैदानाच्या जे आतमध्ये आली होती ती संपूर्ण बाहेर गेले. इंडिया नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये धीरज खेळण्यासाठी दाखल झालेत आणि स्ट्राईक वरती आपण समीर यांना पाहतायत. एक बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा समीरच्या बॅटमधून आलेत, परंतु कमबॅक केले या षटकामध्ये. राहुल या गोलंदाजाने पहिला बॉल वाईट टाकला, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर विकेट सॅक्रिफाईस मैदानाच्या आतमध्ये झाली गेली. समीर ऑन स्ट्राईक. षटकातील पुढचा बॉल. राहुल तयार. इथे फुल टॉस बॉल. दांडी गुल. यस त्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. समीरच्या खेळीला पूर्ण विराम. धक्का क्रमांक 3. बॅटिंग करत संघाला समीरला देखील परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. विकेट. बॉल टाकलाय जबरदस्त. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन पाहता ऍक्शन रिप्ले. अगदी जर पाहिले गेले तर ऑफस्टिकच्या थोडेसे बाहेर शपल झाले. हेच पाहत असताना गोलंदाजाने टाकलेला फुलटॉस बॉल आणि अगदी जर पाहिलं गेलं तर काय बॉल टाकलाय. जबरदस्त डिलिव्हरी होती. राहुल पाटीलच्या खात्यामध्ये आता जाईल विकेट. 18 धावा फटक्यावरती 3 गडीबाद लागले गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर सनी. आता सनीला धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. संघ ज्या वेळेला अडचणीत असतो त्या वेळेला अडचणीतून बाहेर काढणारा एखादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावा हीच अपेक्षा असते आणि तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडत नाही. मिस फिल्डिंग झाले. ते क्षेत्ररक्षक आतापर्यंत जर पाहिले गेले तर थोडेसे एक या मॅच मध्ये चाच पडले गेलेत. पुन्हा एकदा जर पाहिले तर अवंतरच्या माध्यमातून धावा मिळतील. ज्या ठिकाणी मला वाटते 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा आल्या आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मिस्टर या बॉलवरती मिळतील 3 धावा. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावरती 21 झाले. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यांना आपण पाहतायत. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन संपूर्ण अगदी जर पाहिले गेले तर पाटील परिवाराच्या माध्यमातून लाभले गेले आणि पाटील परिवार आज नाव नाही तर संपूर्ण पालघर जिल्हा आणि संपूर्ण जर पाहिले गेले तर भारतभरात या संपूर्ण स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहतायत. पाटील चषक 20-25. इथे बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे, फटका देखील तेवढाच चांगला आहे. बॉल चांगला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. फेकी होईल तत्पूर्वी एकच धाव मिळणार या बॉलवरती. फेकी थोडीशी खराब होती परंतु बॅकअप आहे त्या ठिकाणी. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा 1 धाव आले.
एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 22. चेंडू फेकून झालेत नंबर 4च्या ओव्हरमधील. आत्तापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 म्हणजे पहिल्या डावातील इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार झालेत राहुल पाटील. स्ट्राईक एंडवरती सनी. हा फुलटोस आहे. वळवल्या बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतात. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आणखीन डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर विकेट होताना दिसत नाही आहेत. कुठेतरी जर पाहिलं गेलं तर थोडासा बॅकफुटला जाणवला आतापर्यंत बॅटिंग करणारा संघ. परंतु म्हणतात ना की संघर्ष या काळातून आपण ज्या वेळेला बाहेर निघतो त्यावेळेला आपला आत्मविश्वास हा फार वाढलेला असतो परंतु संघर्षातून बाहेर निघालेलाच नाही कारण की भरपूर कमी धावा बनवल्या आहेत. मला वाटतं 23 बॉलमध्ये आतापर्यंत 23च धावा बॅटिंग करणाऱ्या टीमने बनवलेल्या आहेत आणि 3 विकेट त्याने मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत. परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमचं जितकं कौतुक करावं तितकंच कमी राहील. या पहिल्या डावातील शेवटचा बॉल गोलंदाज तयार राहुल पाटील. इथे फटका चांगला. आता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील का तर नाही. बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. आलाय शेवटच्या बॉलवरती भव्य दिव्य पाटील चषकातील हा दमदार षटकार. या 6 धावेने आता मात्र टीमची टोटल फ्लाय होईल. जाऊन पोहोचते 29 धावा आणि प्रतिस्पर्धी टीमला करायचे आहेत 30 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय शेवटच्या बॉलचा. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. इनसाइड आउट. क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर कव्हर या बॉलला जर पाहिलं गेलं तर फार महत्व असते आणि काय फटका खेळला. नजाकत टायमिंग प्रॉपर होतं. कव्हर का लवरच्या बॅटमधून आलाय षटकार धीरजने मारलाय आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. 29 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र जर पाहिलं गेलं जाऊयात पुन्हा एकदा दुसऱ्या डावाच्या दिशेने. ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल याच विरार परिसरातील नारंगी गावाचा कित्येक वर्ष ज्याने समालोचन केलंय आणि आमचे जर पाहिले गेले तर जवळचे मित्र आहेत गुरु समान देखील आहेत. तुकारामजी मांगेला सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू. धन्यवाद. तुषारजी सोनावणे यांचा आवाज आपण ऐकत होता. काही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. जसा एक आपण हा स्वयंतकचा सन्मान केला होता त्याची अचिव्हमेंट होती तशी एक कन्या आहे. त्या एका कन्येचा आपण हा शुभ सन्मान करणार आहोत जिने स्केटिंगमध्ये चांगले यश मिळवलेले आहेत आणि काही अचिव्हमेंट तिची आहेत आणि तिचा शुभ सन्मान आता थोड्याच वेळात आपण व्यासपीठावरती करतोय. त्याच्या अगोदर तिची जी अचिव्हमेंट आहेत आतापर्यंत जिने कामगिरी केली आहेत त्या कामगिरीचा थोडासा आढावा आपण घेतोय. मिस अदिती राकेश घरत, 3 gold international medals represented India at Indy Europe International Championship, Thailand 2024 from 20 to 22 September. VVMC DSO skating competition 2024, 2 silver medals on 19 September at Virar. Open roller speed skating championship 2024, 2 gold medals on 15th December at Kandivali East. 12th RGOI district roller skating championship 21-22, 2 gold medals. Vasai Taluka Kala Krida skating competition, 2 silver medals. RSFI mini state championship Virar, 2 gold medals. First roller skating competition 2024, 2 gold medals at Virar. Endurance district championship 24-25, 2 gold medals at Virar. I request Rajendra Patil to give a token of appreciation to Aditi Garat. जरा विशेष सन्मान आदितीचा करण्यात येतोय. स्केटिंग मध्ये मिळवलेलं घवघवीत यश आदितीचा एकदा टाळ्यांचा गजर इंटरनॅशनल लेवलला. ही आपली एक कन्या आज उंच भरारी घेते आणि तीच स्केटिंग मध्ये जसा वेग पकडलाय तसा वेग तिच्या या अजून या क्रीडा प्रकारामध्ये अजून तिला यश मिळो, अजून चांगलं गोष्टी तिला मिळो हीच अपेक्षा आपण देखील व्यक्त करतोय. तर अभिनंदन आदिती. नक्कीच तुम्ही जे छोट्या वयामध्ये आज इतकं मोठं घवघवीत यश आदिने आणि प्रामुख्याने जर आपण सन्मान करतोय ना त्यावेळेला पाटील परिवाराच्या वतीने सन्मान करतोय पण ज्या अशा छोट्या कन्येचा आपण सन्मान केला ती सुद्धा बिलॉंग करते याच पाटील परिवाराला. या पाटील परिवारातील जे कन्येचा आता आपण सन्मान केला गेला होता. मॅचच्या दिशेने जाऊया. क्वालिफायचा मॅच आहे पण मागच्या 2 दिवसामध्ये जे पात्र झालेले संघ आहेत त्यांनी बरोबर हे मुख्य व्यासपीठ आहे कर्णधाराने यायचं आहे. आरोही 11 कॅप्टन आणि साईनाथ अर्नाला कॅप्टन. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे प्लीज आपण बरोबर मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने यायचं आहे. साईनाथ अर्नाला कॅप्टन आणि आरोही 11
हरणारा या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण प्लीज या. काही गोष्टी आहेत आयोजक आणि तुम्ही त्यावेळेला संवाद साधायचा आहे, पाठलाग करायचा आहे. तो शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाला ज्यावेळेला शेवी 26 फलंदाजी करत होती 29 केल्यात आणि 30 धावांचा पाठलाग आता या टीमला करायचा आहे. याच्या अगोदर आपण आवाज ऐकला तर आमचे नायगाव चे समालोचक मित्र तुषार सोनावणे यांचा आवाज आपण ऐकत होता. आणि फार कमी वयामध्ये ज्यानं या समालोचन क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे असे तुषार सोनावणे म्हणजे नायगावच्या परिसरामध्ये होणाऱ्या स्पर्धा असतील. आज एक मोठी स्पर्धा जर आपण पाहिलं तर भाईंदरला युवा सेना चषक जी पार पडली होती त्या स्पर्धेमध्ये देखील तुषारला समालोचन करताना आपण पाहिलं होतं. म्हणजे छोट्या वयामध्ये मोठी भरारी तो देखील घेऊ इच्छितोय आणि प्रत्येक वर्षी मागच्या 3-4 वर्षामध्ये त्याच्याशी आम्ही बरोबर समालोचन करताना दिसतोय आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये त्याने केलेली प्रगती ती देखील आपण पाहिलेली आहेत. कारण कुठल्याही क्षेत्रामधलं तिथे मेहनतीला पर्याय नसतो, तुमच्या परिश्रमाला ऑप्शन नसतो. त्याच वेळेला तुम्हाला अपडेट राहायचं आहे, अपग्रेड करायचं आहे आणि पुढे देखील जायचं आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना होईल सुरुवात. विश्वनाथ जाधवचा फटका चेंडू चालला स्क्वेअर रिजन मध्ये पाठलाग केला जातोय. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. 30 धावांचा पाठलाग आहे आणि 30 धावांचा पाठलाग करताना आलेला हा चौकार. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत. एक धावाने धावफलक पुढे जाईल, 13 वरती जाईल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ 14. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होताना धावा आहे धावफलकावरती 14. 30चा पाठलाग आहे. यानंतर जे 3 संघ येणार आहेत, एक साईनाथ हरणाला आहे आणि दुसरा टीम आरो 11चा संघ आहे आणि या चालू सामन्यातील एक संघ जो क्वालिफाय होऊन पुढे येणार आहे. या 3 संघामध्ये एक संघ तर फायनलला जाणार आहे, पण तो कशा पद्धतीने जाणार आहे तर त्यासाठी बॉल आउट असणार आहे. बॉल आउट असणार आहे. त्यामुळे तिन्ही टीम आता एक तर टीम मध्ये मैदानावरती खेळते, पण बाकीच्या 2 टीम आहेत आणि कदाचित जो विजय होणार आहे. दोन्ही टीमला एक महत्त्वाची सूचना आहे, आपले 3 गोलंदाज आपण ठरवायचे आहेत. यष्टीरक्षक असेल पाठीमागे आणि 3 गोलंदाज. त्यानंतर बॉल आउट जे बरोबर मध्यभागी जे होणार आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणारा संघ, बॉल आउट जिंकणारा संघ फायनल खेळेल आणि बाकीचे कोणीही मध्ये जायचं नाहीये. चेंडू थोडासा खाली राहिलाय, पडला. माही गोलंदाजी मार्कवरती, महेश सकपाल गोलंदाजी मार्कवरती आल्यात आणि प्रेक्षकांना विनंती आहे बाकीचे कोणीही आतमध्ये जाणार नाहीये. ज्यावेळेला हा सामना संपेल त्यावेळेला फक्त त्या तिन्ही संघाचे 3 खेळाडू जे गोलंदाजी करतील ते आणि यष्टीरक्षक फक्त मध्ये जाईल. माही गोलंदाजाचा सडी सज्ज होतोय. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे.
दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती एक गडी बाद. चौथा धावा धावफलकावरती. विश्वनाथ जाधव 7 वरती खेळतात. तुषार बसवंत आहेत 1 वरती बॅटिंग करतायत. तुषार विश्वनाथ जाधव सकाळपासून थोडी बॅट शांत होती, आता त्या बॅटला आले धार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. दुपारपासून थोडी बॅट शांत होती आणि आता महत्वाचा मॅच येऊ घातलाय आणि त्याच्या अगोदर विश्वनाथ जाधवचं फॉर्म मध्ये येणं टीमचंही ते देखील महत्वाचं आहे. धावा झाल्या धावफलकावरती 20 20 धावा. आकुटाप्याचा चेंडू होता, प्रकार करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय विश्वनाथ जाधव. धावफलक जाऊन पोहोचला 22. 22 धावा. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर संघ पाठलाग करतोय. शेवी 26 ने जे आव्हान उभं केलं होतं 30 धावांचं त्याचा पाठलाग करतोय आणि 1.4 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 22. फुलटॉस बॉल स्वीप केले. क्षेत्ररक्षक आहेत मुकुल सोनार आले आणि मुकुलनं टिपला झेल. परतावं लागलंय विश्वनाथ जाधव यांना. दुसरा विकेट गडी बाद. थँक्यू. 22 वरती दुसरा गडी गमावलाय. परतावा लागले विश्वनाथ जाधव याला. याच्या अगोदर एक चांगला फटका आपण पाहिला होता, तो फाईन लेग रिजन मध्ये गेला होता आणि त्यानंतर तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटवरती बरोबर आला नाहीये. बॅट थोडी हातामध्ये देखील फिरली आणि आता क्रितेश घरत क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी. मागचा सामना आपण पाहिला होता, ज्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला महत्वाच्या क्षणी केलेली खेळी क्रितेश घरत यांची. स्विच रिव्हर्स स्वीपचा फटका. विकेट. परतावा लागलाय. एका पाठोपाठ एक लागलाय. दुसरा धक्का. तिसरा विकेट गडी बाद. धडक धडक भडक झाली. चटक मटक फटक झाली. दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी. धडक धडक भडक झाली. चटक मटक फटक झाली. दुश्मन की देखो जो फाट लावली. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक. एका पाठोपाठ एक स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ते चेंडू बरोबर डीप पॉइंट रिजन मध्ये आणि होती आणि त्यांनी टिपलाय. असेल लागोपाठचे 2 विकेट. तुषार 2 तुषार नावाचे खेळाडू आता मैदानावरती सज्ज आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 22. टीमनं रेडी राहायचं आहे. बाकी टीमचे ते 3 खेळाडू आणि यष्टीरक्षक सोडून कोणीही मध्ये जाणार नाहीयेत. आता गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती मुकुल सोनार. डावखुरा गोलंदाज मुकुल सज्ज होतोय. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर फलंदाज तुषार. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक आणि या गोलंदाजीसाठी मुकुल. ऑफसाईड दिशेने बरोबर 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सर्कलला आहे. डीप वरती 3 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला 2 ऑफ साईडला. फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय जोपर्यंत सनी येतील डीप केले रिझन मध्ये. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने धावफलक पुढे जाईल. धाव पोहोचेल तो 23. पाटील परिवाराची स्पर्धा मागचे 3 दिवस आपण जसं पाहिलेत. या स्पर्धेला लाभलेला प्रेक्षकांचा उदंडाचा प्रतिसाद देखील आहे. पाटील परिवाराचे सर्व सदस्य, ज्येष्ठ सदस्य, वडीलधारी मंडळी देखील आता व्यासपीठावरती दाखल झाले आहेत. आपल्या या पिढीला ज्यानं आपल्या परिवाराचं नाव
पाटील परिवाराचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव अजून मोठं करण्याचा प्रयत्न मागच्या 2 पर्वामध्ये केला होता. हे 3रं पर्व आहे. या 3ऱ्या पर्वामध्ये खोलवा टप्प्याचा चेंडू होता. समोर समोर खेळलाय, स्ट्रेट खेळलाय. तो परत लॉंग ऑफवरनं फिल्डर येईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तर पाटील परिवाराचा जो प्रयत्न होता आपल्या पूर्वजांना स्मरून, त्यांना आठवणींना उजाळा देऊन या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं होतं. जसं पाटील परिवार म्हटलं की पुरापाडा गावची पाटीलकी ज्यांच्याकडे होती, एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले आणि त्यानंतर केलेला त्यांनी तो